गाइस फायनली आपण पोहोचलेलो आहोत. या स्मारकाकडे बघितल्यास कडून इथं छाती भरून येते. छत्रपती संभाजी महाराज स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण इन पुणे. गाईज ही मूर्तीची बॅक साईड आहे आणि मागं ढालते ना आणि खाली हे फक्त खालचं 40 फीट आहे आणि स्टॅच्यू 140 फीट आहे. म्हणजे पूर्ण टोटल खालनं ते वरपर्यंत 180 फीट आहे पूर्ण मूर्ती. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर आणि आज काय कॉलेजला सुट्टी आहे. तर हे बघा आता झोपेतून उठला आहे आणि आता वाजलेत किती वाजल्यात 10 वाजून गेले आहेत आत्ता. तर आता आपण चाललो आहे किती वाजले 10:30 वाजल्यात आता. तर आता आपण चाललो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू बघायला. मागच्या महिन्याचं उद्घाटन झाले आणि स्टॅच्यू आहे मोशीमध्ये. तिथनं आता 35 किलोमीटर आहे मोशी आणि अरे बाकी. तर आता आपण जाऊया. किती वेळ लागतो बघा 1 ते 1.5 तास तरी लागला आहे. कसं माहिती 1.5 तास तरी लागते. आता आम्ही मोशीमध्ये पोचले आणि इकडं मागं धवलचा स्टॉल आहे मोशीमध्ये. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तिची बुलेट होती थंडरबर्ड. तुम्हाला दाखवतो थांबा स्टॉल. सो गाइस तर आता आपण दहलला घेऊन बरं आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाकडे. बघा ब्लॉगर ब्लॉगर काय म्हणायचं गाइस फायनली आपण पोहोचलेलो आहोत. सो काय आता आम्ही पोचलो इथं आणि 12 सप्टेंबरला हिचं उद्घाटन झालेलं मूर्तीचं आणि आता आम्ही 3 जण झालो आहे. इकडे सगळं मोकळंच आहे का रे. काय नाही काय होणार आहे पुढे. काय आता बघायचं जेव्हा इंटरनॅशनल भरतं ते काय टुर्नामेंट आहेत काय. काय तिथं आता टुर्नामेंट सुरू आहे क्रिकेटची. अजून काहीच काम सुरू आहे तिथं आणि खालचा अजून व्हायचा आहे तयार. आणि ह्या साईडचा हात इकडे ठेवला आहे त्यांनी अजून जोडायचा आहे आणि भरपूर काम बाकी आहे. अजून भरपूर काम बाकी आहे आणि त्या साईडला सगळं एक्झिबिशन ते नव्हते इंटरनॅशनल. तर आता नाही आहे तिथं काय. तर आता आपण बॅक साईडला फिरून बघूया काय काय आहे नवीन. तुम्हाला आता पूर्ण मूर्ती दाखवतो. त्यानंतर ते परत तो फायनल गायचा पूर्ण हात आहे. हात अजून लावला नाही त्याला. आणि काही जी तलवार आहे अजून ही पण लावली ना. तलवार पण लावली ना अजून. आणि बाकी आत अजून काय काय वेगळं आहे. अजून काहीच झालं नाही कारण आता उद्घाटन केले त्यामुळं आता मग लवकर काय होणार नाही असं मला वाटायला लागले. माणसं आता जेवायला लागले सगळे. गाईज ही मूर्तीची बॅक साईड आहे आणि मागं ढालते ना आणि खाली हे फक्त खालचं 40 फीट आहे आणि स्टॅच्यू 140 फीट आहे. म्हणजे पूर्ण टोटल खालनं ते वरपर्यंत 180 फीट आहे पूर्ण मूर्ती. मूर्तीची हाईट 140 फूट आहे. एवढी वाटते त्यापेक्षा जास्तच वाटायला लागलं 140पेक्षा. तर आता अजून खालचं बनायचं बाकी आहे. अजून 3-4 महिने लागतील बनायला. आणि हे पूर्ण सगळं राईट साईडला पूर्ण हे
मोकळंच आहे मैदान आणि त्या साईडला सगळे एक्झिबिशन होतात आणि तयारी अजून सुरू आहे इथं हिची मूर्तीची. लवकरच होईल मूर्ती. इथं टुर्नामेंट चालू आहे. तुम्ही काय तिथे यांची टीम आहे, हे त्या टीमचे स्पॉन्सर क्रिकेट टीम, मर्सिडीज बेंझ क्रिकेट टीम. ह्यो जो लवकर झाला आहे ह्याच्याकडनं सगळी व्हिडिओ करायला. कुठली कुठली मॅच आहे ही? फक्त पुण्यातली आहे काय असं ह्याची बाहेरची आहे? आता त्यांनी लोकल आहे प्रमाणे त्यांनी म्हणले मर्सिडीज बेंझ एक टीम आणि त्यांचा आपले. सो गाईज आता आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मर्सिडीज बेंझ विरुद्ध टीमचं नाव माहिती नाही. इथे चालू आहेत मॅच. आणि हे आणि पूर्ण ह्याचं काम झालं नाही. आत्तापासूनच लोक याला बघण्यासाठी येत आहेत. लोक यासाठी बघण्यासाठी येत आहेत. मान को चिरते हुए स्वतः छत्रपती संभाजी महाराज. तुम नमक नहीं तुम चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का. सो गाईज आता आम्ही चाललोय घरी आणि आता इथं टुर्नामेंट पण सुरू आहे. अजून 6 महिन्यानंतर तरी बांधकाम होईल, सगळं पूर्ण तयार होईल मूर्ती 6 महिन्यानंतर. आता आम्ही चाललोय. ते धवलचे बसणं करते, धवल स्टॉलचं 4 वर्षापासून तू स्टॉल करते. दिवाळी आणि गणपतीला पण ना 4 वर्षापासून करते. तर आता आपण जाऊया घरी. कुठं आहे रे? तर गाईज अजून 10% चार्जिंग राहिले आणि 9 किलोमीटर रेंज आता 9% झालं बघा. 9 किलोमीटर रेंज दाखवा लागले अजून. तर अजून पोचते का नाही बघूया. आणि नंतर अजून 3-4 किलोमीटर आहे. तर पोचलं असं मला वाटायला लागले, कारण हे असं 9 किलोमीटर दाखवते तसं 9 किलोमीटर जात नाही, जरा वर खाली होते. तर आता बघूया जाते का नाही. मग ढकलत त्यासाठी तर सोन्याला घेतली. सोन्या तुला कशासाठी बोलत ढकलायला. सो काय आता आम्ही पोचलोय आणि आता किती वाजले तरी 3 वाजून गेल्या जातात आणि आता गाडीतून चार्जिंग लावल्या. तर आता आलाय आमचा मामा. आता आम्ही चाललोय जरा बाहेर कानिफ नाच्या इथं आणि मामाला नवीन टेंट घेतलाय, तर मामाला अजून बघायचा आहे टेंट. तर आता आम्ही चाललोय सगळेजण फॅमिली चाललोय, सोन्या पण आहे. आणि तर आता आपण जाऊया. सो गाईज तर आता आम्ही आले पोचले फायनली. आणि इकडे जरा स्पॉट आहे चांगला. वरती काय नाही, कारण वरती जरा पोरं आहेत जास्त, त्यामुळं आम्ही जरा इथं खाली बसणार आहे. टेंट तिने इथं खाली मारणार. तर इकडे एक तलाव आहे, तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवतो. ह्या साईडला तलाव आहे एक. तर आता आपण तिथं जाऊया, टेंट मारूया आणि तुम्हाला आता तिथं आपण जेवणार ते तिथं जा आम्ही आणि संध्याकाळी निघणार आम्ही. व्हेंटिलेशनसाठी आहे, म्हणजे इथून व्हेंटिलेशन जाऊ शकतो. आपण ना तुम्ही आलो सकाळी काय मग काय कोण काय
आता फायनली टेंट बांधून झाला आहे आणि बाकीचं आता जेवण ते इथंच करणार आहे. हा टेंट आहे आणि तिथे आता जेवण ते आता घरातच करून आणले, फक्त आता इथं गरम करून खाणार. आणि तिकडे सोन्या आणि इथनं या डोंगराच्या बॅक साईडला कानिफनाथचं आहे, म्हणजे कानिफनाथचं मंदिर आहे या डोंगराच्या बॅक साईडला. इथनं दिसताना नाही आणि पूर्ण सगळीकडे डोंगरच आहे. आणि ह्याच्या बाजूला तलाव आहे, तुम्हाला दाखवतो आता तलाव. तर तुम्ही आता ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो गाईज आता आम्ही इथं पोचलोय तलावाच्या ठिकाणी. इथं एवढंच तलाव आहे इथनं ते तिथपर्यंत. आणि तिकडं पण माणसं बसल्यात त्या बाजूला आणि डोंगराच्या पलीकडे पण बसल्यात आणि त्याच्या पलीकडे पण बसल्यात. आणि इकडं आता पोरं त्यांनी पवा लागल्यात. ते आता आपण आवरूया लगेच. आता मम्मी त्यांनी बोलवा लागल्या कारण आता आज लवकर जेवायचं आहे आणि घरी जायचं परत. आम्ही इथे स्टे करणार नाही आहे आणि आमचं काय फिक्स नव्हतं. मामा पण अचानक आला आणि मला टेंट करायचा आहे, ट्राय करायचा आहे कारण नवीन टेंट होता आणि मामा मला ट्राय करून बघूया, त्यासाठी आम्ही एकदमच आलो. तर आता आपण जेवूया लगेच आणि जाऊया घरी. ह्याचा पण आता घरांना फोन आला आहे, तर आता आपण जेवून डायरेक्ट आता घरी जाऊया. भाकरी, फ्रॉन्स, सुरमई, कांदा आणि रस्सा. तर आता आपण जेवूया आणि इकडे जेवायला बसलेत आणि सोन्या पण जेवायला लागला आहे. सो काय आता तर आम्ही चाललो आहे घरी आणि सगळं आता जेवून देऊन झाले. अंधार झाला आहे सगळा. इकडे गाडी लावल्या आणि आता टेंट सगळं काढायला लागलो आम्ही. तुम्हाला आता आतनं टेंट दाखवतो. आणि या टेंटमध्ये 3 जणांची कॅपॅसिटी आहे, म्हणजे या टेंटमध्ये 3 जण मावू शकतात. काढ मागित पण लावले. सो गाईज आता आम्ही चाललोय घरी आणि सगळं आता आवरून तेन झाले, जेवण तेन झालं आणि आम्हाला आता रस्ता दिसणं झाला आहे. दाखवू की तिकडे रस्ताच कुठनं जायचं समजायला झाले मला. आता गावला रस्ता नाही तर तिकडनं कुठून दुसरीकडनं जायला आम्ही. तर आता आपण जाऊया घरी आणि मागं पण गाडी आता ती पण यायला लागल्यात सगळेजण फॅमिली घरातली. आणि कानिफनाथला का आम्ही गेलो नाही कारण लेच वेळ झालेला आणि या बाजूनं आम्ही ज्या बाजूनं आले तिकडनं जरा लांब आहे आणि रस्ता बाद आहे जरासा, त्यामुळं आम्ही जायला नाही. तर पुढच्या वेळी बघा, नक्की जाऊया पुढच्या वेळी. तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि ह्याला पण सोडायचं आहे. सो गाईज आता मी आलो घरी आणि सोन्याला तिने सोडले. सोन्या पण आता घरी गेला आहे आणि आता गाडी चार्जिंग लावलेली आता 99% झाले. तर आता मामा पण जाणार आहे पिंपरीला कारण मामा पिंपरीला राहतोय. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय गाईज.